तुमच्यासाठी एक शायरी सांगतो. आता समोर एक जरासं वातावरण चांगलं वाटलं म्हणून एक शायरी सांगतो. तसं कुठेतरी ऐकलं मी, माझी स्वतःची नाही आधीच सांगतो. मौसम मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. मित्रांनो क्या बोला तूने? काय बोललो? मौसम मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. बाकी ऑफेंड होऊ नका, मला माहिती आहे काही लोक ऑफेंड होतील त्या गोष्टीवर. पर्टिक्युलर सो कॉल्ड लोक आहेत काही, नाव नाही घेणार. बरेच मी मस्ती करतो आहे आता, लगेच असं काही ऑफेंड वगैरे होऊ नका. मी बोललो मौसम मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. बाकी कसं वाटतं आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये? परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलं एक नवीन ब्लॉग. चाललं आहे मुंबईला. मी अराऊंड 5 ते 6 दिवसापूर्वी आलेलो मुंबईवरनं गावी फॉर गणपती. आता रिटर्न सागरमध्ये चाललेले आहेत मुंबईला. मित्रांनो अराऊंड 90च्या स्पीडला आहोत आपण. आणि मस्त वेगळी कॉम्प्लीटचा रोड आहे. दुपारचे वाजलेले आहेत 3 वाजून 15 मिनटं. आता जस्ट घरून जेवण वगैरे निघालं. रोज आता किती सुंदर वातावरण आहे बघा ना. तो गाणं आठवतो, गुरुवा निसर्ग या संगतीने या संग ह्या संगतीने मन संगे ग सारे साचे पावसाचे. ॲक्च्युली गाणं येत नाही मला. सोनू निगम ॲक्च्युली मला मारेल चप्पल काढून. आई नो मी खूप खराब गातो, पण तरी पण तुम्ही माझे एक सबस्क्रायबर थोडं घ्या सहन करून. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. तुम्हीच मला समजून घेणार. अजून कोण समजून घेणार आहे मला? बघा ना किती सुंदर वातावरण झालं वा. आता घाट चालू होईल. तो सुतली खंड बोलतो आम्ही. सुतली खंड चालू होईल आता. तेव्हा त्याचं वॉटरफॉल्स दिसतात का? वॉटरफॉल्स तुम्हाला झूम करून दाखवू नाही शकत, पण इथून मला वॉटरफॉल्स दिसतात. हा किती सुंदर दिसतं. एक डोंगरावर असं सावली, एक डोंगरावर असं ऊन येतोय. काय वाटतंय. आणि एक मेजर डिफरन्स झालेला आहे की रोड खूप चांगले केलेले आहेत. आता लास्ट वीकच्या प्रमाणे आता खूप चांगले झाले आहेत रोड. बऱ्यापैकी रोडचं काम झालेलं आहे. ऑलमोस्ट काही पट्ट्यात रोडचं काम नाही झालं अजून, आहे तसंच आहे. पण आय होप लवकरात लवकर होईल. आता तर रिटर्न गावी येण्याचं कारण तर काहीच नसेल. आलो तर आता डायरेक्ट शिमग्याला गावी येईल. मीन्स आपल्या होळीच्या सणाला गावी येईल मी. मित्रांनो हा सुतलीखंड घाट चालू झालेला आहे. आय थिंक सो मी येताना जेव्हा मी आता रिसेंटली ब्लॉग अपलोड केला, तुम्ही बघितलाच असेल तो मुंबई गोवा हायवेचं कंडिशन आणि गणपती स्पेशल ब्लॉग. त्या 150+ व्ह्यू देण्यासाठी खूप धन्यवाद तुमचं. तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. बाकी हे बघा कशाने बोलतो सुतलीखंड घाट चालू झालेला आहे. आता पाऊस पडत नाही आज, त्यामुळे एवढं दाखवत नाही. पण तुम्ही बघू शकता डोंगरावर तुम्हाला. ॲटलास्ट मी तुम्हाला व्हिडिओ झूम करून दाखवेल एडिटिंगच्या टायमाला. तुम्हाला धबधबे दिसत असतील बघा छोटे छोटे. रोडचं पण काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे बघा. ह्या साईडचं ऑलमोस्ट काम कंप्लीट होत आलेलं आहे. तर पुढचा टप्पा कधी होईल ते माहीत नाही. आणि जी ह्या घाटाची एक विशेषता म्हणजे काय माहीत आहे, छोटासाच घाट आहे. पण हे जे तुम्हाला रोड दिसतात ना, हा जो रोडवरनं मी तर चाललो आहे, पहिला तो सिंगल रोड होता. ते हे खोदून जो तुम्हाला बाजूचा रोड दिसतो ना, ते डोंगर होतं. ते डोंगर खोदून त्याचा रोड बनवला गेला. अरे कहना क्या चाहते हो? तुम्हाला वाटत असेल की हा आधीपासूनच असा घाट आहे, तर नाही. ते आधी एक सिंगल रोड होतं, ते खोदून बनवलं गेलं आहे. म्हणजे पूर्णपणे एक खिंडा बोलतो ना आपण, त्या टाईपमध्ये आहे. हे बघा फॉरेनच्या मशीन्स वगैरे आणलेल्या आहेत. करोडोच्या मशीन्स आहेत ह्या. एकदा रफली मी ऐकलेलं आहे. अराउंड माहीत नाही मला कन्फर्म न्यूज आहे की नाही ते. पण मला जरी भेटलं तर मी तुम्हाला नक्की स्क्रीनवर ह्या साईडला स्क्रीनवर नक्की टाकेल कितीची आहे ती. पण अराउंड 4 ते 5 करोडाच्या वरच काहीतरी मशीन मला जेवढं माहीत आहे. बाकी सांगतोच तुम्हाला मी. हे बघ एवढा मोठा बघितला. तर हे एवढा मोठा खड्ड्यात जर कोणाची गाडी गेली तर काय होणार? बुलेटसारखा मोठा टायर गेला ना तरी आपल्याला दचका बसू शकतो. तरी छोटा गाडी ॲक्टिवा वगैरेचा गेला तर काय? खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. वॉलवरनं मग असं वॉल बोलतो असं दगडांवरनं मग असं पाणी झिरपतं. आणि हे पाणी पिण्यासाठी आहे ना खूप भारी असतं. एकदम स्वच्छ बघा. ते बघा म्हणून ना छोटासाच घाट आहे, असं जास्त मोठा नाही आहे. मी तसं माझ्या गावाच्या साईडला जाताना मला जास्त काही घाटने 2च लागतात. आणि ते पण खूप छोटे छोटे. एक कर्नाला लागतो आणि एक सुतलीखंड. बाकी तर हे बघा समोर MIDC एरिया आहे. आणि जेव्हा मध्ये आलेलो मी तेव्हा पूर्ण हा रोड खराब होता. पूर्ण खराब होता. मित्रांनो काय सुंदर व्ह्यू बघा ना.
सिंगलच गाडी आपली, फक्त पुढे ट्रक चाललाय. हो ना यार, काय सुंदर व्ह्यू येतो ना. हा वाटतं बघा ना यार, जस्ट ब्युटिफुल थिंग्स, ब्युटिफुल. यही नहीं, अभी और सुनिए. साईडला तुम्हाला दाखवतो. काय मस्त वाटतोय. ओके मित्रांनो, थँक्यू फॉर 250 सबस्क्रायबर. 250 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला 500चा टप्पा पण गाठायचा आहे, लवकरच गाठू आपण तो पण. मित्रांनो, समोर रेनबो दिसतोय, तो रेनबो. मित्रांनो, अराउंड मलाच खूप असं रेअर टाईममध्ये दिसतोय रेनबो. तेच बोललो, असं ऊन पाऊस पडत होता मध्ये, काय भारी वाटतं बघा ना. असं की सतरंगी दिसतात, लाल, निळा, हिरवा दिसतो, येलो कलर सुद्धा आहे. काय भारी वाटतं. आणि हाफ दिसतो मला, त्या साईडपर्यंत नाही रेनबो दिसत, इथं थोडासाच कलर दिसतोय. पण आज 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे. आज 5व्या दिवशी आपण निघालेलो आहोत. श्री कालेश्वर कोळीवाडा चौक पनवेल पोलिसांचा पूर्णपणे बंदोबस्त आहे. आज गणपती विसर्जन. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती विसर्जनाला आलेले आहे तेव्हा हल्दी पूर्ण गणपती विसर्जनासाठी केलेलं आहे. हे बघा, पण वरती पण ढग मस्त दिसतात. फायनली बाप्पा जात आहेत 5 दिवसानंतर. खूप वाईट वाटतोय, काय करू नाही शकत. भेटू पुढच्या वर्षी गणपती बाप्पांना परत आपण एकदा. पण बाकी आणि हां, मी लालबागला पण जाणार आहे. तुम्हाला माहीतच असेल, मला ID भेटलेली आहे. जो मला दर्शनाला पण जायचं, मी जाईल. तर जमलं तर मी ब्लॉग टाकेल त्याचा छोटासा पार्ट वगैरे, कोणत्या तरी ब्लॉगमध्ये ॲड करेल नक्कीच. सकाळ सकाळी बाहेर निघालो आणि मेबॅग दिसलेली आहे. मर्सिडीजची मेबॅगच आहे, आय थिंक सो. ब्युटिफुल कलर वाटतो यार, बघा ना किती सुंदर दिसतंय. आता सकाळ सकाळी यार किती मस्त, काय सुंदर अशा गोष्टी दिसतात, किती बरं वाटतं ना जीवाला यार. घेऊ आपण पण एक दिवशी नक्की घेऊ मित्रांनो, आपण पण नक्की एक दिवशी घेऊ. तुम्ही सपोर्ट असंच करा तर आपण घेऊ एक दिवशी नक्की. समोर तो बाईकवाला दिसतो तुम्हाला, स्वतःची हे घेऊन करतो तो स्मोक मशीन. तो बघा, स्वतःची स्मोक मशीन आहे त्याच्याकडे, चलती फिरती स्मोक मशीन. MH43 AK1083. हे बघा, स्वतःची स्मोक मशीन घेऊन करतोय तो. म्हणजे कोणाला बड्डेत किंवा लग्नाला वगैरे असं स्मोकचा फील द्यायचा असेल ना, तर बघा स्मोक मशीन सोबत घेऊन करतात. ते लोकांना बेसिक ज्याला 50-60 रुपयाला ती PVC करून भेटते, ते पण लोकांना करवत नाही. गाड्या चालवता कशाला जर तुम्हाला 60 रुपये परवडत नसतील तर. हे कोण असत माहीत आहे, हे 20-30 रुपयावाले पेट्रोल टाकतात ना, हे तेच लोक आहेत. हे बघा, मी कोणाला जज नाही करत, पण बेसिक गोष्टी तरी असतात ना. गाडी जर घेतली आहे त्याचे मेंटेनन्स वगैरे तर करता आलं पाहिजे ना आपल्याला. असे मूर्ख लोक असतात. whatever, please sir, I want to reach 1 million